आज लोन घेणे एका बटनासारखं सोपं झालं आहे. म्हणजे ॲप डाउनलोड करा, नंबर टाका, तुमचे डॉक्युमेंट KYC करा, सेल्फी द्या आणि बस काही मिनिटात लोन अप्रूव्ह. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी गोष्ट सोपी वाटते ना ते बहुतेक सर्वात महाग पडते. म्हणजे आधी लोन घ्यायसाठी एक प्रोसेस होती, जसं व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, गॅरंटर, म्हणजे एक मोठी चांगली प्रोसेस होती. आज कुणी एका क्लिकमध्ये 10,000 ते 50,000 घेऊ शकते. प्रॉब्लेम लोनमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम आहे ब्लाइंड ट्रस्ट आणि डेटा देण्यामध्ये. लोन मिळणं सोपं झालं आहे पण रिपेमेंट नाही झालं आहे. लोन ॲप उघडतात, ते सेल्फी मागतात, पण तो फोटो एक्झॅक्ट जातो कुठे, कसा स्कॅन होते आणि त्याच्या पुढे काय मिसयूज होतात हे बहुतेक लोकांना अजिबात माहीत नसते आणि इथूनच स्कॅम सुरू होते. जे जेन्युइन लोन ॲप असतात ते फक्त तुमचा सेल्फी KYC म्हणून वापरतात, आयडेंटिटी कन्फर्म करण्यासाठी बस. पण फेक लोन ॲप्समध्येच खेळ बिघडते. त्याचा उद्देश लोन देणं नाही, त्याचा उद्देश असतो तुमचा डाटा पकडणं आणि नंतर नॉनस्टॉप त्याचा मिसयूज करणे. फोटो स्कॅन करणं म्हणजे नक्की काय? सेल्फी घेतल्यावर ॲप तुमचा फोटो सेव्ह करत नाही, तो AI स्कॅन करते. तुमचे आईज, स्किन पॅटर्न, फेसचे जे एज असतात, नोज ब्रिज, हेअरलाईन, हे सगळं डेटा एका फेस मॅपमध्ये कन्वर्ट होते आणि मग तुमचा डेटा तुमच्या नावाशी लिंक होते. म्हणजे तुमचा चेहरा, तुमची आयडेंटिटी म्हणजे त्यांचं वेपन. लोन ॲप जे खरे नाही आहेत ते तुमचा केवळ सेल्फी नाही, तर तुमचा कॉन्टॅक्ट, मेसेज, कॉल लॉग, गॅलरी, लोकेशन सर्व काही एकदम चुपचाप घेत राहतात, अपलोड करत राहतात आणि मग सुरू होते तुमच्या धमकीचं नाटक. म्हणजे तुमचा फोटो व्हायरल करू, तुमच्या फॅमिलीला पाठवू, तू लोन घेतलंस, शिवीगाळ प्लस हॅरासमेंट. हे ॲप तुमचा डेटा रिकव्हरी एजंटले पाठवतात. मग हे लोक तुमचा फोटो एडिट करून ऑफिस बनवतात, तुमचे कॉन्टॅक्टले पाठवतात, नॉनस्टॉप कॉल करतात, लोकांना मानसिकरित्या मोडून टाकतात. या सगळ्यापासून वाचण्यासाठी लोक करतात ते ॲप अनइन्स्टॉल करून टाकतात, पण ते तेवढं पुरेसं नसते. म्हणजे बहुतेक लोक काय करतात, लगेच ॲप अनइन्स्टॉल करतात, पण ते अनइन्स्टॉल म्हणजे समस्या संपली असं नाही आहे. कारण ॲप उघडल्याच्या पहिल्या मिनिटात तुमचा फेस डेटा, कॉन्टॅक्ट, फोटो सर्व्हरवर अपलोड झालेलं असते. आता ॲप डिलीट केलं, डाटा डिलीट होत नाही, धोका तो कायमच असते. म्हणून एक गोष्ट ना कधी क्लिअर करा, खऱ्या ज्या बँक ॲप्स आहेत म्हणजे SBI झाली, HDFC झाली, ICICI आणि सरकारी बँक ICICI आणि सरकारी जे ॲप्स आहेत जसं डिजिलॉकर, आधार, हे सगळं डाटा इन्क्रिप्टेड प्लस RBI रेग्युलेटेड ठेवतात. ते तुमचा फेस तिसऱ्या कंपनीला विकत नाही, तर स्कॅम ॲप तुमचा डेटा ब्लॅक मार्केटमध्ये विकतात. इथं फरक आहे रेग्युलेशन आणि फ्रॉडचा. लोक सेल्फी देतात कारण तेल तो फक्त फोटो वाटते, पण स्कॅम ॲपले तुमचा फोटो नाही पाहिजे, तेली तुमचा बायोमेट्रिक आयडेंटिटी की पाहिजे असते. म्हणजे नंबर बदलू शकता, फोन बदलू शकता, पण चेहरा नाही बदलू शकत. त्याच्यावर प्रॅक्टिकली काय प्रोटेक्शन आहे ते ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. लोन ॲप घ्यायच्या पूर्वी ते ॲप RBI रजिस्टर्ड NBFC आहे का ते चेक करा. ॲप जर तुम्हाला कॉन्टॅक्ट ॲक्सेस मागत असेल तर ते ओळून टाका तुम्ही. फोटो अपलोड करताना व्हाय आणि वेअर इज इट स्टोअर म्हणजे काय ते वेअर इज इट स्टोअर बघा. स्कॅम झाल्यास तुम्ही काय करू शकता तर cybercrime.gov.in वर कंप्लेंट करा. गुगल प्ले स्टोअरवर ॲपले हार्मफुल ॲप म्हणून रिपोर्ट करा. लोन मिळालं नाही तरी चालेल, पण तुमचा डिजिटल फेस आणि बायोमेट्रिक डेटा चुकीच्या लोकांच्या हातात नाही गेला पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या. कारण एक वेळा तुमचा फेस मॅप चोरीला गेला की तुम्ही कायमस्वरूपी ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात अटकू शकता. म्हणजे जागेवर सावधान राहा आणि कोणत्याही लोन ॲपले तुमचा चेहरा द्यापुढे 10 वेळा विचार करा.